आता आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, इन्फॉर्मेशन देतो कशा प्रकारे कशी प्रोसेस होत असते, कसं नाही. ठीक आहे, माझा आवाज वगैरे काही ब्रेक झाला, स्क्रीन इनविजिबल झाली तर एकदा चॅट मध्ये रिप्लाय टाका. जर मी चॅटला रिस्पॉन्स नाही दिला तर माईक ओपन करून बोला. क्लिअर आहे सगळ्यांना? MSBT कॅम्पस अकॅडमी एक अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये आम्ही मुलांचे क्लासेस वगैरे घेतो. DSC जे ऍडमिशन्स असतात त्यांना आम्ही हेल्प सुद्धा करतो. ठीक आहे, तो भरपूर मुलांना लास्ट इयरला पण हेल्प झाली होती. कॉलेज लिस्ट असो, म्हणजे की जेव्हा तुमचा रिझल्ट लागतो तेव्हापासून तर तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होण्यापर्यंतची सगळी हेल्प ही MSBT कॅम्पस अकॅडमी करते भरपूर प्रमाणात. तो तसंच यावर्षी देखील तुमचा रिझल्ट लागल्यानंतर आपण ग्रुप वगैरे तयार केले. आता भरपूर जणांना कुठून ना कुठून आपला रेफरन्स भेटला असेल, कोणाच्या सिनियर्सनी पाठवला असेल. ठीक आहे, भरपूर जणांना कॉलेजमधून भेटले असेल लिंक वगैरे. तर ऍडमिशन प्रोसेस आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यायची. जसं तुम्ही 10th नंतर डिप्लोमा केला, भरपूर जणांनी 12वी नंतर केला असेल डायरेक्ट सेकंड इयर मध्ये. तर त्यांनी काय काय प्रोसेस केली असेल ती सगळी त्यांना तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, जे तुमची शाळा किंवा तुमचं 12वीचं कॉलेज तुम्ही लेफ्ट केलं, त्यानंतर तुम्हाला TC भेटला, मार्कशीट भेटली, बरोबर. तर तुम्हाला हे काय डॉक्युमेंट्स भेटले ते तुम्ही काय केले, ते देऊन तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली पुढे, की तुम्हाला डिप्लोमासाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. सगळ्यांना आठवत आहे ना? सगळ्यांनी डिप्लोमाला अशीच प्रोसेस केली असणार आहे, रजिस्ट्रेशन वगैरे सगळं, कॅप राऊंड वगैरे बघितला असणार. द्या पटापट रिप्लाय चॅट मध्ये. बरोबर. $93, $87, $91, $75 क्रॉस. भरपूर जण ऍव्हरेज जरी धरला आपण तर 85, 80च्या वरतीच आहेत भरपूर जण. भरपूर जणांनी 90 सुद्धा क्रॉस केले. बरं, काही हरकत नाही. ठीक आहे, सो आता सगळ्यांना काय करायचंय, या मार्क्स वरून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ना ऍडमिशन. त्यासाठीच तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेस वगैरे समजून घेण्यासाठी इथे जमलात. सगळ्यात पहिले आपल्याला ऍडमिशन प्रोसेस समजून घेण्याआधी आपण सगळ्यात बघूयात की प्रोसेस कशा प्रकारे चालते. ठीक आहे, एक तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं की तुम्हाला तिथे अप्लाय करायचंय, की तुम्हाला डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. तुम्हाला ऍडमिशन केव्हा घ्यायचंय, जेव्हा तुम्ही डिप्लोमा क्लिअर झाला तेव्हाच. असं यामध्ये कोणीच नसणार आहे की ज्याचा एखादा विषय बॅक आहे डिप्लोमा मध्ये, बरोबर ना. सगळ्यांचा रिझल्ट लागला, सगळे पास आउट झाले, तेव्हा सगळे आता डायरेक्ट सेकंड इयर साठी ऍडमिशन घेत आहेत. तर ती प्रोसेस आपल्याला इथे समजून घ्यायची की कशा प्रकारे प्रोसेस होती आणि कशी नाही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले एक असतं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे, तुम्हाला अप्लाय करायचं की मला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायचंय. इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन केव्हा घेणार तुम्ही, तुमचा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यावर. सो डिप्लोमा कम्प्लीट झाला म्हणजेच तुम्हाला कॉलेजमधून तुमचा LC असो किंवा TC ज्याला म्हणतात, ठीक आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे तुम्हाला कॉलेजमधून मिळालं. त्यासोबतच तुमची मार्कशीट कॉलेजमधून मिळाली. MSBT कडून येईल आता थोड्या दिवसात मार्कशीट. ठीक आहे, आली असेल, आय डोंट थिंक. त्याबद्दल ते मार्कशीट वगैरे सगळं काही तुम्हाला तिथे ते अप्लाय करायचं. ठीक आहे, कॅटेगरी वाईज स्टुडंट जे असतात त्यांना त्यांच्या कॅटेगरीच्या बद्दल सगळी माहिती तिथे द्यावी लागते. ठीक आहे, मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात. ठीक आहे, आता भरपूर जणांकडे असेलच, ज्यांच्याकडे आहे की कोणत्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट्स लागतात, की एवढं मला एक फक्त DM ला मेसेज टाका. ठीक आहे, व्हॉट्सअपला मला मेसेज तेवढा फोटो किंवा काही जे असेल ते फॉरवर्ड करा. तो नंतर जे डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते तुमची तिथे व्हेरिफिकेशन वगैरे करायची की नाही. आता हे तुमच्या कॉलेजमधून करणार रजिस्ट्रेशन, ऑनलाईन पण जमतं रजिस्ट्रेशन वगैरे, बट एक सोपं की कॉलेजमध्ये जाऊन करायचं. भरपूर कॉलेज सुद्धा कॉलेज करायचंय तुम्हाला ऍडमिशन साठी, रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला. ती प्रोसेस तुम्ही कॉलेजमध्ये कम्प्लीट करणार. तुमचे व्हेरिफिकेशन स्कॅन वगैरे करावं लागतात. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन प्रोसेस ही भरपूर दिवस चालते. आता
ह्या लेक्चर मध्ये असे कोण कोण आहेत की ज्यांनी कोणी कोणी अप्लाय केलंय त्यांनी एकदा फक्त टास्क सांगा बरं का. आहे का कोणी असं? ठीक आहे, धीरज, वैष्णवी. तो तुम्ही काही काळजी करू नका. जर तुम्हाला फोटोकॉपी आल्यानंतर तुम्हाला तो ज्या मुलांनी फोटोकॉपीसाठी कशासाठी अप्लाय केला असेल ना, तो त्यांनी काहीच टेन्शन घ्यायची हरकत नाहीये की आता आपले फोटोकॉपीचा रिझल्ट आला नाही, अजून आपल्या नेक्स्ट जी मार्कशीट आहे, नवीन मार्क्स जे आहेत अपडेट होत ते आलेले नाहीयेत. आता रजिस्ट्रेशन कसं करणार की जी डेट दिलेली तुम्हाला फोटोकॉपीची ती रजिस्ट्रेशन डेटच्या वरती आहे. ठीक आहे, रजिस्ट्रेशन डेट वगैरे आपल्याला काय दिलेलं आहे MSBT या अशा काहीतरी डेट्स दिलेल्या आहेत बरोबर. या लास्ट इयरच्या डेट्स आहेत बघा 2023. तशाच प्रकारचे काहीतरी डेट्स असतात ज्या फायनल डेट्स येत राहणार आहेत नवीन नवीन अपडेट होऊन, ते आपण ग्रुपमध्ये शेअर करणार. तो एक तुम्हाला डेमो म्हणून या डेट्स नुसार सांगायचं की रजिस्ट्रेशन डेट यांनी कशी दिलेली की ते 10 दिवसांचं दिलेले. सो ही रजिस्ट्रेशन डेट काय होत असते, पोस्टपोन होत असते, वाढत जाते. त्याचनुसार या खालच्या सुद्धा डेट सगळ्या वाढत जातात. तो कोणी अशी चिंता करू नका की रिअसेसमेंटचा रिझल्ट आला नाही. इनविजिबल नाही जयश्री आहे की नाही विजिबल? कोणीतरी कन्फर्म करा पटकन. मला तर दिसते फोनवरून. हा, एकदा रिजॉईन करा. हा ठीक आहे कळालं. सो अशी प्रोसेस असते. आता DSC लास्ट इयरचा आहे बघा, त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की अशा अशा डेट्स असतात. त्यानुसार ही डेट्स फायनल होती आय थिंक. लास्ट इयरची डेट जवळपास जसा रिझल्ट लागला तुमचा जून मध्ये का 28 का 29 जूनला रिझल्ट लागला होता लास्ट इयरला सुद्धा, 22-23 जून असंच काहीतरी. त्यानंतर अशीच ही डेट्स एक्सपांड होत गेल्या जोपर्यंत रिअसेसमेंटचा रिझल्ट नाही. कारण की भरपूर मुलांचं काय होतं की कोणाला 27 मार्क पडतात, त्यांना ग्रेस लागत नाही, किंवा कोणत्या मुलाला ग्रेस लागण्यासाठी 1-2 मार्क कमी असतो. सो ते काय करतात, फोटोकॉपी रिअसेसमेंट साठी अप्लाय करतात. मग MSBT हा तर विचार करणार आहे ना की मुलांचा अजून रिअसेसमेंटचा रिझल्ट आला नाही म्हणून भरपूर मुलं हे थांबले असणार आहे ऍडमिशन साठी, करेक्ट. सो त्यानुसार तुमच्या डेट्स या एक्सपांड होत असतात. ज्यांनी फोटोकॉपी साठी अप्लाय केलेले त्यांनी काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे, परत एकदा सांगतो. हा, रिअसेसमेंटचा रिझल्ट आल्यानंतर तुमचा जो नवीन रिझल्ट येणार त्यानुसार तुमचं रजिस्ट्रेशन होणार. वेट. आता जे मार्क्स येईल तुमचे त्यावरून फायदा होणार नाहीये तुमचा. ठीक आहे, टेन्शन वगैरे काही घेऊ नका. काही जरी आला तरी मला एखादा मेसेज करा किंवा मला कॉल करा. ठीक आहे. त्यानंतर आता कॅप राऊंड 1 असतो, कॅप राऊंड 2 असतो. ठीक आहे, आपण कुठपर्यंत आलतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे. त्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एक लागत असते बरं का. ठीक आहे, की म्हणजे की तुमचे आता कसं असतं, डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन हे कोण अप्लाय करतं, MSBT
पूर्ण याच्यातले, ठीक आहे, म्हणजे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन या पूर्ण बोर्डचे स्टुडंट हे अप्लाय करत असतात, की म्हणजेच ओव्हरऑल महाराष्ट्राचे स्टुडंट हे अप्लाय करतात, ठीक आहे. सो त्यांची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट निघत असते, म्हणजे की एखाद्या मुलाला 99.99% आहे, ठीक आहे, एक अंदाज पकडा, तो तिची रँक काय असणार आहे, पूर्ण महाराष्ट्रातून फर्स्ट रँक असणार आहे, बरोबर. तर त्याची तशी एक रँकचं एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट निघत असते, ठीक आहे. सो मी तुम्हाला दाखवतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. अशा प्रकारे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते बघा. ही लास्ट इयरची आहे, ज्यामध्ये अशी एक ऍप्लिकेशन आयडी असते, ठीक आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी मिळणार. त्यानंतर तुमचं जसं नाव असेल तुमच्या 10च्या TC वर वगैरे, ठीक आहे, मार्कशीटवर वगैरे. त्यानंतर त्यांच्या डिप्लोमा मध्ये किती मार्क्स होते, बरोबर. त्या मुलाला डिप्लोमा मध्ये 99.89चा टॉपर होता लास्ट इयरला, ठीक आहे. आता ह्यावेळेस किती टॉपर असेल, काय असेल, त्याचा आपल्याला अंदाज नाही, ठीक आहे. हा, रजिस्ट्रेशन करू शकता, बट तुम्हाला, ठीक आहे, ज्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय केला आहे ते रजिस्ट्रेशन करू शकता ना, ठीक आहे, करू शकता तुम्ही रजिस्ट्रेशन, पण तुमच्या जुन्या मार्क्स वरून. पण तुम्हाला जेव्हा एक मदत डेट्स दिलेल्या असतात बघा 2, ठीक आहे, अशा डेट्स बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन हे तुम्ही करू शकता, बट व्हेरिफिकेशन हे पण तुमचं झालं, ठीक आहे. इथे काय असतं, ग्रीव्हियन्स वगैरे असतो, पण मी म्हणतो की ज्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचंय ज्यांना, त्यांनी रजिस्ट्रेशन करू नका, तुमच्या डेट्स या वाढणार आहे, टेन्शन घेऊ नका. MSBTN ला एवढा अंदाज असतोच. माईक ऑफ करा कोणाचा असेल घेऊन. मानसी, MSBT ला हा अंदाज असतोच की भरपूर मुलांनी अप्लाय केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या काळजीनुसार ते डेट्स ही एक्सटेंड करत असतात, ठीक आहे. सो कोणी टेन्शन घेऊ नका. त्यानंतर डिप्लोमा मधले मार्क्स, SSC मार्क्स, तुमचे मॅथ्स, सायन्स, इंग्लिश या सगळ्याचे मार्क्स तुमचे तिथे त्यानुसार मेरिट लिस्ट लागत असते. जर समजा 2 मुलांचे मार्क्स सेम असेल तर त्यांचे SSC चे मार्क पकडता. जर त्यांचे SSC चे पण मार्क सेम असेल तर त्यांच्या मॅथ्सच्या SSC मॅथ्सच्या मार्क्स मध्ये कंपॅरिझन करता. जर ते पण सेम असेल तर पुढचं, ते पण सेम असेल तर पुढचं. बट असं अशी केस येतच नाही की ज्या मुलाचे एखाद्या 2 मुलांचे सगळेच मार्क सेम आहेत, ठीक आहे, कुठे ना कुठेतरी डिफरन्स असतोच, त्यानुसार त्यांची रँक डिसाइड होते. त्यानुसार त्यांची रँक तिथे डिसाइड होत असते, ठीक आहे. सो अशा प्रकारे ही असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तो हे 3 पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कन्फर्मेशन, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? चॅट मध्ये टाका पटापटा. क्लिअर आहे? कोणाला काही अडचण या पॉइंट्स मध्ये? क्लिअर आहे की नाही? डाऊट असेल तर चॅट मध्ये टाका, किंवा क्लिअर असेल तर येस म्हणून मेसेज टाका. लास्ट लिस्ट कधी येते? ती लिस्ट येते जेव्हा तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतात, त्यानंतर काय तुमचं व्हेरिफिकेशन जे सगळं असेल ते कम्प्लीट होतं. त्यानंतर एक टेम्पररी लिस्ट म्हणून येते, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे की ती टेम्पररी असते, ठीक आहे. म्हणजे की एक तुमचा अंदाज एक काय असेल मेरिट वगैरे, ठीक आहे, त्यानुसार ती लिस्ट येते. त्यानंतर एक परत होतं सबमिट ऑफ ग्रीव्हियन्स, म्हणजे की तुम्ही आता एका मुलांनी अप्लाय केलं होतं, रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट वगैरे सगळं व्हेरिफिकेशन केलं होतं, बट त्याच्या एका डॉक्युमेंट मध्ये चुकी झाली, किंवा आता बघा भरपूर जणांचं असतं की कास्ट व्हॅलिडिटी व्हेरिफिकेशन वगैरे हे निघलेलं नसतं, ठीक आहे. सो ते काही दिवसांमध्ये येतं. सो त्याची कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी वगैरे हे चेंज करायचं असेल त्याला, ठीक आहे. सो इथे रँक आपली ही 2 प्रकारे असते बरं का, ठीक आहे. तुमची एक रँक असते, तुमची कॅटेगरीनुसार रँक असते, ठीक आहे. तुमची कॅटेगरीमध्ये काय रँक आहे ती सुद्धा रँक वगैरे सगळं इथे दिलेलं राहतं, ठीक आहे. सगळ्या मुलांची आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, त्यामध्ये
दिलेलं आहे बघा, ओबीसी मधले ही 12th आहे रँक कॅटेगरी वगैरे. ठीक आहे, कॅटेगरी वगैरे सगळे तुमची रँक वगैरे तुम्हाला तिथे कळते. जशी जशी प्रोसेस पुढे जाईल तसं तसं आपल्या मीटिंग होतच राहणार आहे. ठीक आहे, हे फर्स्ट सेशन आहे. तो यामध्ये इतका पुढचा विचार करू नका, रजिस्ट्रेशन पर्यंतचा विचार करा. एवढं मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. किंवा रजिस्ट्रेशन मध्ये कोणाला अडचण असेल त्यांच्या कॉलेजेसला जाऊन भेटा. ठीक आहे, कॉलेजेसमध्ये FC वगैरे सेंटर निघत असतात. माझ्या मते जर सगळ्यांना पॉसिबल असेल तर कॉलेजेसमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे, संस्कृती वगैरे कोण आहेत, कोणी विचारलं होतं? ठीक आहे, चैताली, रजिस्ट्रेशन कॉलेजमध्येच केलेलं बरं आहे. आता कोणाला किती मार्क्स आहे हे अजून मी सांगू शकत नाही राहुल. ठीक आहे, जेव्हा तुमचे हे येईल लिस्ट वगैरे येईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानुसार कट ऑफ हा डिसाइड होत असतो. तुझी सिव्हिल मध्ये किती रँक आहे यानुसार तुझं ऍडमिशन होईल. ठीक आहे, COEP लागतो, कुठे लागतो हे आपण बघूयात. ठीक आहे, तो इतकं हे नका रिअसेसमेंटचे पेपर कसे चेक होतात. आता ते सगळ्यात पहिले तर तुमचं रिअसेसमेंटचे पेपर कसे चेक होता बघा, माझ्या मते की ते सगळ्यात पहिले तुमचं काउंट बघतात. माईक ऑफ ठेवा ना. ते तुमचं सगळ्यात पहिले काय चेक करता, मार्क्स चेक करता की काउंट हा बरोबर केलेला आहे की नाही. ठीक आहे, हा प्रत्येक कॉलेजला PWD सीट्स वगैरे या सगळ्या असतात की जे आर्मी वगैरे जे याच्यातून येतात, कोट्यातून येतात, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या सीट्स असतात. ठीक आहे, तर ते सर्टिफिकेशन वगैरे तुमचं काय असेल, तुमचे वडील वगैरे कोणी आर्मी मध्ये असतील तर ते त्याच्यासाठी काय काय लागतात ते एकदा एखाद्या सेतू केंद्रावर वगैरे जाऊन त्याची विचारपूस करा आणि ते डॉक्युमेंट्स आत्ताच काढून ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात ती लिस्ट पाठवतो की कोणत्या कोणत्या कॅटेगरीनुसार कोणते कोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागतायत, काय नाही. तो सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत की नाही याची पहिले खात्री करा. कारण की नंतर तुम्हाला इथे जायची वेळ आली नाही पाहिजे. ठीक आहे, ग्रीव्हियन्स सबमिशनची वेळ आली नाही पाहिजे. तुमचा वेट हा फक्त डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट साठी. ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये जास्ती काही अंतर येत नाही. एखाद्या समजा 10 ते 15 रँक मध्ये खालीवर होऊ शकतं. एखाद्या मुलाची कास्ट वगैरे चेंज होऊ शकते. एखाद्या मुलाचं व्हॅलिडिटी निघलेलं नाही, तो काय करू शकतो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे ओपन नाही करतो. त्यानंतर त्याचं कास्ट सर्टिफिकेशन आलं तो तिथे तो ग्रीव्हियन्स सबमिट करतो की माझा असं अपडेट झालाय. त्यानंतर त्यानुसार डिसाइड होऊन त्याची फायनल मेरिट लिस्ट येत असते. ओके, सो हे सांगायचं तुम्हाला पेपर कसे चेक होतात. सगळ्यात पहिले ते मार्क्स वगैरे काउंट करतात की बरोबर काउंटिंग झाली आहे का नाही, कुठे चुकलेलं आहे. त्यानंतर चेकिंग वगैरे होत असते, म्हणजे एका टीचर कडून दुसऱ्या टीचरकडे. आणि हे फास्ट प्रोसेस असते बरं का, यामध्ये भरपूर मुलांची गॅरंटी असते की मार्क्स वाढेलच. आणि जर एखाद्याला जास्ती मार्क आहे, 60 मार्क्स आहे, पण त्याला काय करायचंय की रिअसेसमेंटला टाकायचंय की त्याला वाटतं की जेव्हा त्यांनी फोटोकॉपी मागवली त्यामध्ये त्यांनी चेक केलं की काउंटिंग बरोबर आहे. तुम्ही स्वतःच काउंटिंग करून बघायची. जेव्हा तुमचा फोटोकॉपी येईल ना त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स वगैरे काउंट करायचे, कुठे कुठे मार्क्स कमी होतोय, वाढतोय. किंवा तुमच्या कॉलेजेसच्या टीचर्सला दाखवून बघायचं, पर सब्जेक्ट टीचर्स असतात वगैरे. किंवा तुम्ही MSBT कॅम्पस अकॅडमीला सुद्धा पाठवू शकता की तुमचे मार्क्स वगैरे वाढतायत की नाही हे तुमचं कन्फर्म होईल. त्यानंतर तुम्ही रिअसेसमेंट साठी अप्लाय करा. जर एखाद्याला 65 मार्क्स आहे पण त्याला माहिती की त्याला 75 पडणार आहे, त्याला वाटतंय, त्याच्या याच्यात दिसून येत नाही की कुठे मार्क्स वाढेल, पण तरी त्याने अप्लाय केलं तर या केसमध्ये त्याचे मार्क्स कमी होऊ शकतात आणि याचनुसार त्याचे कट ऑफ हा घसरू शकतो. ठीक आहे, सो ज्यांना जास्ती मार्क्स त्यांनी फोटोकॉपी मागवली असेल काही हरकत नाही, मागवा, बघा फोटोकॉपी वगैरे. ठीक आहे, बट तुमचे पासिंग वगैरे झालेली आहे चांगली, तो मी तरी सांगेल की तुम्ही अप्लाय करू नका रिअसेसमेंट साठी. कारण की हे स्वतः हाताने वाईट करण्यात अर्थ नाहीये. रिअसेसमेंट मध्ये तुम्हाला कमी मार्क्स भेटले, काय गॅरंटी की तुमचे मार्क्स वाढणार ते. ठीक आहे, जर एखाद्याला फेल झाला असेल तो, अशा मुलांसाठी हे बेस्ट ऑप्शन असतं रिअसेसमेंट, फोटोकॉपी वगैरे. ठीक आहे, तो ज्यांनी कोणी केलं असेल त्यांनी याची खात्री घ्या. ठीक आहे, तो त्यानंतर अगर पेपर रीचेकिंग को डाला है उसका रिजल्ट 1 अगस्त को आया, फॉर्म भरने का टाइम भी फॉर्म भरने का टाइम हे चेंज ही होता है श्रुति.
रजिस्ट्रेशन प्रोसेस टिल तुम्हारा रिजल्ट जब आता नहीं रीचेकिंग का, रीअसेसमेंट का, तब तक ये रहेगी. हाँ बोल राहुल, बोल ना. सर मी विदर्भामध्ये राहतो, तर मग रजिस्ट्रेशन प्रोसेस साठी सर पुण्याला यायला लागेल का? अरे नाही, पुण्याला कशाला, तू कोणत्या नाही सर, कॉलेजमध्ये तुम्ही होता? म्हटले ना की मी सर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम मध्ये होतो. ठीक आहे, तुझ्या इथे कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे आहे? नाही सर, इथं जवळपास नाही कुठे सर. तरी अंदाज एखाद्या सिटी मध्ये जवळच्या. सर अमरावतीला आहे मग. हा, तर जर तुझ्याकडून पॉसिबल होत असेल तिथे जाण्याचं, एक दिवसाची मेहनत घेऊन तिथे जाऊन सगळी रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करण्याचं, किंवा तुझे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन करण्याचं, येस हे सर. सगळं जर कम्प्लीट होत असेल, तुझ्याकडून पॉसिबल होत असेल, तर तू त्या अमरावतीच्या कॉलेजमध्ये जा, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, किंवा आधी त्या कॉलेजला कॉल करून विचार, किंवा तुझं कोणी एखादा फ्रेंड असेल त्या कॉलेजमध्ये त्यांना विचार येस सर. की तुमच्या इथे कॉलेजमध्ये DSCचं FC सेंटर आहे. ऍडमिशन वगैरे भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतातच, सो त्याची काही चिंता करू नका. येस सर. येस. बट मी हे चांगल्यासाठीच सांगितलं की कॉलेजला जाऊन करा, कारण की आपल्याकडून काही चुका होऊ शकता, बरोबर आहे की नाही. येस सर. कॉलेजमधले कसे असते, त्यांना सवय असते की ती रेग्युलर चालूच असते त्यांची प्रोसेस, एकामागे एक एकामागे एक, त्यांना ती सवय लागलेली असते. ते तुमच्याकडून फटाफट डॉक्युमेंट मागता, लगेच सबमिट करतात, तुम्हाला ऍप्लिकेशन ID वगैरे तयार करून देऊन टाकतात. एका दिवसाची प्रोसेस ती कम्प्लीट होऊन जाते. ओके सर, थँक्यू सर. सर सिलेबस आता कॉलेजेस वगैरे तर दरवेळेस आहे की आता समजा जवळपास सेकंड इयरचे कॉलेजेस चालूच झालेले आहेत. ठीक आहे, पुणे युनिव्हर्सिटी तर चालूच झालेली आहे. तुम्ही त्यांच्या 1-1.5 महिना लेट जॉईन करतात, मग हे सगळं तुमच्या हातात आहे. इथे तुमची ती युनिव्हर्सिटी, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार ती युनिव्हर्सिटी तिथे जबाबदार राहणार नाही. ठीक आहे, तुम्हालाच तुमचा सिलेबस वगैरे सगळं काही कव्हर करणे. माझी बॅच 2023. तो सिद्धेश, मी गॅप सर्टिफिकेटचं एवढं माहिती नाही, बट गॅप सर्टिफिकेट लागतच असतं, जो की लास्ट इयरचा पास आउट असेल त्यांच्यासाठी. बट तू ह्या इयरला पास आउट झालाय, सो त्यासाठी गॅप सर्टिफिकेशन वगैरे लागणार नाही. सो तसंही मला एक मेसेज करून ठेव, मी विचारतो विशाल सरांना, तसं सांगतो. हा चालतं अंकिता, रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं, बट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे फार कुठाने असतात. त्यासाठी मी म्हणत होतो की FC सेंटरला जाऊन करा. ठीक आहे, स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन होतं का सर? हे बघ, आता धीरज एक सांगायचं झालं स्पॉट राऊंडचं. ठीक आहे, सो सगळ्यांनी ऐका, स्पॉट राऊंडचं कसं असतं, तुमचे 1 बाय 1 हे सगळे राऊंड होत असतात बघा. कॅप राऊंड 1 होतो, कॅप राऊंड 2 होतो, कॅप राऊंड 3 होतो. ठीक आहे, सो ऑलमोस्ट एका कॉलेजला डायरेक्ट सेकंड इयर साठी जागा असतात 10%, बरोबर. मला सांगायचं झालं तर एका कॉलेजला जागा असतात बघा, किती असतात जागा? 10% जागा असतात. एखाद्या कॉलेजमध्ये एका मुलाला घ्यायचे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन, तर त्या कॉलेजमध्ये आहेत जागा 120, बरोबर. तर त्यापैकी 12 जागा फक्त, ठीक आहे, 120 पेक्षा जास्ती ह्या 12 जागा DSC स्टुडंट साठी निघत असतात. ठीक आहे, आणि त्या मुलांना त्या 12 जागांपैकीच एक जागा भेटत असते. ठीक आहे, यामध्ये ह्या 12 जागा वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केल्या असतात. ठीक आहे, त्या 12 पैकी पण 10% ह्या EWS चा निघतो, म्हणजे की त्यातून पण एक जागा ही EWS साठी निघते. त्यानंतर ओपन साठी वेगळ्या जागा, लेडीज कोठ्यासाठी वेगळ्या जागा. ठीक आहे, त्यानंतर जेंट्स वगैरे हे सगळे जनरल मध्ये पकडले जातात. ठीक आहे, म्हणजे की एक सांगण्यासाठी तुम्हाला कसं की एका कॉलेजला 6 जागा आहेत. हा, 10% जागा सांगतोय मी तुम्हाला. आता असं 120 तर इंटेक भरपूर ठिकाणी नसतोच की जास्तीत झालेला आहे CSC चा वगैरे. ठीक आहे, इंटेक 10% जागा असतात प्रत्येक कॉलेजच्या इंटेक नुसार. ठीक आहे, एखाद्या कॉलेजमध्ये 80 इंटेक आहे तर 8-10 जागा निघणार. ठीक आहे, त्यामध्ये PWD वगैरे या सीट्स वेगळ्या वाढत जातात. ठीक आहे, तो मला तर नाही वाटत की स्पॉट राऊंड मध्ये जागा असेल कुठे. ठीक आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये भेटून जाईल जागा. ठीक आहे धीरज, बट तुम्ही CSC IT साठी जर अप्लाय करत असेल तर ह्या जागा पहिलेच भरून जात असतात. ओके, तो कोमलचा प्रश्न आहे, सर मी कम्प्युटर मधून डिप्लोमा कम्प्लीट केला आहे, मी जर ENT
आता हे तुझ्यावर डिपेंड आहे कोमल, की तुझा स्टडी कसा आहे आणि कसा नाही, तू कशा प्रकारे त्याचा ENTC ला फेस करणार. तो ENTC वगैरे घ्यायचा असेल तर हे सगळं तुमची इच्छा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणी सजेस्ट करणार नाही की ही ब्रांच घे वगैरे घे. बट जर असेल आवड त्या ब्रांच बद्दल, ठीक आहे. आता हे आपलं डिस्कशन कॉलेज बद्दल, ब्रांच बद्दल नाहीये, ही ऍडमिशन प्रोसेस बद्दल डिस्कशन आहे. यानंतर एखाद्या ब्रांच वर वगैरे सेशन होईल, मी किंवा एखाद्या तुमच्या सिनियर्स वगैरे मुलांना जमा करेल, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या कॉलेजमधून आले त्यांचं आपण एक सेशन घेऊयात. ठीक आहे. किंवा युट्यूब लाईव्ह घेऊयात. ठीक आहे. या लेक्चरची रेकॉर्डिंग तुम्हाला मी आता प्रोव्हाइड करतो, युट्यूबलाच टाकून देतो, आपल्या युट्यूब चॅनल आहे MSBT कॅम्पस अकॅडमी. ठीक आहे. त्यानंतर ENTC टफ आहे ना सर खूपच. ENTC आहे. ठीक आहे. धीरज सांगतोय टफ आहे. ठीक आहे. मी माझं पण बॅकग्राऊंड CSITच आहे, सो मी नाही सांगू शकत ENTC बद्दल एवढं, सर मॅनेजमेंटने ऍडमिशन होतात कधी. हा, हे बघा, आता मॅनेजमेंटचं म्हणायचं झालं ना, जर मॅनेजमेंटने तुम्हाला घ्यायचं असेल तर आता बघा कसे कॉलेजेस असतात, ऑटोनॉमस, फुल्ली ऑटोनॉमस कॉलेज असतात, ज्यामध्ये कॅपराऊंडची वगैरे काहीच गरज नसते. जसं की MIT WPU बघितलं तुम्ही, MIT ADT वगैरे हे पुण्याचे कॉलेज आहेत. इथे काय करतात की डायरेक्ट ऍडमिशन करतात. ठीक आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर वगैरे, इकडे पण बघितलं MGM वगैरे हे कॉलेजेस आहेत. प्रत्येक सिटीमध्ये एखादं असं प्रायव्हेट कॉलेज असतं, ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर जाऊ शकता रजिस्ट्रेशन थ्रू. ठीक आहे. तुम्हाला इथे काहीच करण्याची गरज नाही, डायरेक्ट तिथे जायचं, कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायचंय, ते तुमचं मार्कशीट TC वगैरे घेतात आणि तुमचं तिकडे कॉलेज फुल फीस भरून, त्यांची काय फीस असेल त्या कॉलेजची, तसं तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतो. ठीक आहे. NT साठी जागा असतात बघ सुजाता, आय थिंक. ठीक आहे. NTBC वगैरे एवढी तर माहिती नाही मला. ठीक आहे. VJNT बद्दल तर म्हणायचं झालं की VJNT ला भरपूर प्रमाणात तर 1-2 सीटच असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. ठीक आहे. ओपनला जास्ती असतात, बट NT त्यांचा कसा फायदा असतो की त्यांची रँक वगैरे कमी असते, त्यांना लवकरात लवकर ऍडमिशन भेटू शकतं कॉलेजमध्ये. ठीक आहे. सो ओपन कॅटेगरी टफ आहे. आता हे आपल्याला मेरिट लिस्ट वरून करेल की कसा या वेळेसचा रिझल्ट आलाय कसा नाही. ठीक आहे. जसं की अकॅडमी मध्ये पण भरपूर जणांचं आलं की आता कॅटेगरी नुसार हा रिझल्ट आपल्याला हा मेरिट लिस्ट आल्यानंतरच कळतो. ठीक आहे. मेरिट लिस्ट नुसार मला 97 पेपर चेकिंग टाकला. हा, जर पर्सेंटेज वाढले भाग्यश्री तर तुझे भाग्यश सॉरी हा, तर तुमचे पर्सेंटेज पण वाढतील, पर्सेंटेज मध्ये पण इन्क्रीज होईल. ठीक आहे. जर तुमच्या रिचेकिंगच्या ह्याच्यात जर तुमचा रिझल्ट आला, पण मी सांगतो की आधी एकदा पेपर जेव्हा फोटोकॉपी येईल तेव्हा तू एकदा कन्फर्म बघ. त्यानंतर रिचेकिंग साठी आपल्याला 3 दिवस दिलेला असतात, 2-3 दिवस त्यामध्ये अप्लाय करायचं असतं. तो पहिले एकदा चेक कर वगैरे, जर वाढत असेल तरच अप्लाय कर. हा, युट्यूब चॅनलची लिंक वगैरे मी ग्रुपला पोस्ट करतो लगेच थोड्या वेळात, तो सगळ्यांनी तिथून सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. त्यावर आपण आता प्रत्येक प्रोसेस वगैरे टाकत राहू, किंवा एखाद दिवशी युट्यूब लाईव्ह पण चालू ठेवू. ठीक आहे. 87 आता लिस्ट वगैरे आपण बघूयात ना सूरज, कॉलेजेस इन गव्हर्नमेंट ऑटोनॉमस सांगतो मी तसं. ठीक आहे. मला ब्रांच वगैरे आता जसं की रजिस्ट्रेशन वगैरे कम्प्लीट होईल तेवढ्या 5-6 दिवसात आपण हेच काम करायचंय, किंवा मी थोडं काहीतरी अनाउन्समेंट करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन रिगार्डिंग. सो बघूया. ठीक आहे. चालेल. सो सगळ्यांना मला एक सांगा, इथपर्यंतचे डाऊट क्लिअर आहे का? मी आतापर्यंत जे जे सांगितलं तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? तुमचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात काय नाही, सगळ्यांना क्लिअर आहे ना? एवढं मी जेवढं सांगितलंय तेवढंच लक्षात घ्या. बाकीच्या प्रोसेसेस, तुमच्या कोणती कास्ट आहे, कोणती कॅटेगरी आहे, कशी मेरिट लिस्ट नुसार आपण ते बघूयात. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे सेशन होत राहतील. ठीक आहे. फक्त इथून पुढे जॉईन करत राहा, रेग्युलर सेशन जर झाले तर गेले. ठीक आहे. मी तुम्हाला एक लिस्ट पाठवतो की कॅटेगरीनुसार कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात काय नाही. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही बघा. ओके सर. हॅलो सर, हा, बोल. ते मी बोलले होते जाऊन कॉलेजमधून डायरेक्ट ऍडमिशन पण होतं मॅनेजमेंट, तर ते कशाच्या बेसिसवर ठरवतात की या कॅन्डिडेटला ऍडमिशन द्यायचं आम्हाला? ते बघ, आता ते कॉलेजेस नुसार असतं ना. आता मी जसं सांगितलं की जसं की MIT WPU, MIT ADT वगैरे हे पुण्यामधले कॉलेज, बरोबर. सो इथे काय असतं, त्यांचं हे नसतं आपलं काही रँक वगैरे, जसं आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस करतोय त्यांना ही प्रोसेसची नीड नसते, कारण की ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असते त्यांची स्वतःची. त्या युनिव्हर्सिटीमध्ये कसं असतं, फीस भरपूर असते. जसं की आता MIT WPU तुम्हाला सांगितलं मी, तिथे 3.5-4 लाख रुपये फीस आहे पर इयरची,
ज्या मुलांची एवढी फीस भरण्याचं हे असतं, फायनान्शियली ते मजबूत असतात, सो ते डायरेक्ट ऍडमिशन घेऊन टाकतात. कॅप राऊंड त्याच्या नादात पडत नाही. ठीक आहे. जर डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल तर इथे डोनेशन प्लस फीस ही भरपूर प्रमाणात द्यावी लागते आणि भरपूर प्रमाणात हे कॉलेजेस खूप फी घेत असतात. ठीक आहे, जसं सांगायला गेलं तर. सो बघा, ज्यांची इच्छा असेल, ज्यांच्याकडे पैशाचं काही ताण वगैरे नसेल, सो त्यांनी त्यांच्या बेटरमेंट साठी, कारण की त्यांचे मार्क्स कमी असेल पण त्यांना ऑप्शनच नाही, त्यांना सीएससी आयटी जर ब्रांच हवी असेल पण त्यांचं लागतच नाहीये नंबर, सो ते मुलं काय करतात की डायरेक्ट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन टाकतात. ठीक आहे. आणि कॉलेजेस सर बद्दल आपण सेशन घेणार आहे थोड्या वेळात. साई, कॉलेजेस बद्दल सांगूयात. ठीक आहे, भाग्येश ऑटोनॉमस कॉलेज चांगलं की काय चांगलं याच्याबद्दल पण आपण घेऊयात सेशन. कॉलेज कोणतं चांगलं, कोणतं नाही चांगलं, कोणती युनिव्हर्सिटी चांगली, कोणत्या युनिव्हर्सिटी कशा, याबद्दल एक स्पेशल सेशन अरेंज करू. आपलं आजचं सेशन कशाबद्दल होतं की रजिस्ट्रेशन प्रोसेस मुलांना समजली पाहिजे, की काय बेटर आहे, मुलांनी कुठे जाऊन रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. एसबीटी काय एफजीएम प्रायव्हेट कॉलेज आहे. मेरिट लिस्ट म्हणजे कसे असतं, आता बघा, तुम्ही सगळ्या मुलांचं तिथे ते रजिस्ट्रेशन होतं. एखादं प्रायव्हेट कॉलेज असेल, एखादं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल, तर त्या कॉलेजमध्ये काय करतात, ते सगळ्या मुलांचं, ज्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयर साठी ऍडमिशन घ्यायचंय, त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू करतात त्यांच्या कॉलेजसाठी, त्यांच्या युनिव्हर्सिटीसाठी. त्यामध्ये त्यांची समजा एखाद्या वेळेस 500 मुलांची लिस्ट आली, त्यांच्याकडे इंटेक हा समजा असला 100 मुलांचा, तो ते 500 मधून टॉपचे 100 मुलं काढतील आणि त्यांनाच ऍडमिशन देतील. ठीक आहे. अशा प्रकारे जर त्यांच्याकडे सीटच नसतील तर ते वाढवतात सीट. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हे त्यांच्या हातात असतं की कसं काय करायचं आणि कसं नाही. रजिस्ट्रेशन प्रोसेस आता मी रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकून देतो सूरज, सो तो बघून घ्या तुम्ही थोड्या वेळात. रेकॉर्डिंग झाली आहे तशी व्हिडिओची. ठीक आहे. सो मला एक सांगा, सगळ्यांना आतापर्यंत काही डाऊट आहे का, ज्यांनी स्टार्टिंग पासून लेक्चर केलंय वगैरे, प्रोसेस वगैरे समजली आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे? सर एक डाउट है, क्वेश्चन हा है बोलो. सर। अगर मैं माइनॉरिटी या ईडब्ल्यूएस लगाता हूँ तो किसमें पहले मुझे सीट मिलेंगी? माइनॉरिटी कॉलेजेस के लिए आई थिंक माइनॉरिटी कॉलेजेस का बोल रहे हो ना? हाँ, अगर मेरे पास ईडब्ल्यूएस है लेकिन मुझे माइनॉरिटी भी लगाना है, तो दोनों में से मुझे किसमें पहले प्रायोरिटी मिलेगी? तो इसका तो मैं नहीं बता सकता. अगर कॉलेजेस में देखो, ईडब्ल्यूएस के सीट कैसे रहते कि वो डिसाइड रहते कि हर कॉलेज में एक नहीं तो दो होंगे. ठीक है. सो ईडब्ल्यूएस के वो स्पेशल सीट रहते हैं, और माइनॉरिटी के कैसा होता है कि माइनॉरिटी के लिए स्पेशल कॉलेजेस रहते हैं. ओके। ठीक है. वो लिंग्विस्ट माइनॉरिटी वगैरह एक्सेट्रा माइनॉरिटीज जो रहते, उसके लिए अलग अलग कॉलेजेस रहते. तो डायरेक्ट उधर जाके अपने को कैप राउंड में डाला. ठीक है. जो सीक्वेंस से डाला है, जो प्रायोरिटी वाइज कॉलेजेस डाला है, उस हिसाब से कॉलेज लगता है. ठीक आहे. मॅनेजमेंट प्रोसेस, ग्रुपची लिंक सेंड करा. ठीक आहे. ग्रुपमध्ये कोणी नाहीये का इथलचे जे आहेत ते लेक्चर मध्ये? व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकतो मी, डायरेक्ट सेकंड इयर. ठीक आहे. 2 ग्रुप बनवलेले आपण. एक ग्रुप तर फुल झाला होता. सो जे कोणी जॉईन नाहीयेत त्यांनी, मी ही लिंक टाकतोय, त्या लिंक वरून जॉईन करा. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, फास्ट जॉईन करा. ठीक आहे, चालेल. सो सगळ्यांना आतापर्यंत क्लिअर आहे?